स्वादापासून तुमच्या सामान्य कुक्कुटपालक बनवासाठी आता आपला मित्र उदय लाहा घेऊन आले अनोखा व्हिडिओ पासून चिरंजीवीवर परवानगी करतो। आता मनापासून खूप खूप स्वागत। सामान्य कुक्कुटपालक बनवासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती। ही माहिती तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% फायदेशीर। ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना आता पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना औषध म्हणून हळदी पाण्याचा वापर हा दररोज करायचा आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव जो आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी औषध म्हणून आपण सर्वांनी हळदी पाण्याचा वापर कशामुळे करायचा आहे। जर समजा आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी हळदी पाण्याचा वापर हा औषध म्हणून केला तर याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने यंदाच्या पावसाळ्यात होऊ शकतो या ठिकाणी फायदा। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। जो सोन्यापासून वाद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना आता या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जो आपल्यापाशी कोंबड्यांची पिल्ले त्या सर्वांना निरंतर हळदी पाण्याचा डोस हा औषध म्हणून द्यायचा आहे। जो कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात होऊ शकतो खूप खूप फायदा। पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना औषध म्हणून हळदी पाण्याचा डोस कशामुळे द्यायला पाहिजे। जर आपण सर्वांनी पावसाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना हळदी पाण्याचा डोस हा औषध म्हणून दिला तर त्यांना पावसाळ्यात कोणकोणते फायदे हे या ठिकाणी होऊ शकतात। चला तर मग आपल्या माध्यमातून सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची एक एक करून या ठिकाणी प्राप्त करूयात अचूक व सविस्तर उत्तरे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना आणि पिल्लांना खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो। पावसाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण कोणती असते तर लक्षात घ्या बाहेरच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल हा होत असतो। अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये धो पाऊस कोसळतो त्याच्यामुळे वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण हे वाढते। वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण वाढले की आपोआप काय होते वातावरणातील तापमान कमी होते। आता तुम्हाला माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्ल शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत। त्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करता येत नाही व त्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये काय होत असते की जेव्हा पाऊस धो कोसळतो जेव्हा तापमान कमी होते व वातावरणात पाण्याचं प्रमाण वाढते तेव्हा कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरातील सुद्धा पाण्याचं प्रमाण हे वाढते आणि त्यांच्या शरीरातील तापमान हे कमी होऊन जाते। अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्ल स्वतःच्या शरीरातील तापमान हे वाढवू शकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती मग आजाराचं या ठिकाणी सावट उद्भवते। काय होते की सुरुवातीला कोंबड्या मग कमकुवत बनतात कमजोर बनतात त्या कमजोर झाल्या की त्या ठिकाणी बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन येते कारण आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता कोंबड्यामध्ये व पिल्लांमध्ये या ठिकाणी कमी झालेली असते। ती कशामुळे कमी झालेली असते की बाबा स्वतःच्या शरीरातील तापमान जरी वाढवण्यामध्ये कोंबडी व पिल्ल असमर्थ असतील तरी ते शर्थीचे प्रयत्न करतात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी। या प्रयत्नामध्ये स्वतःच्या शरीरातील असणारे पोषक तत्व किंवा जेवढं खाल्ले जेवढं पिल्ले त्या माध्यमातून जी शक्ती निर्माण झाली त्या सर्वांचा वापर या ठिकाणी केला जातो। आता त्या सर्वांचा या ठिकाणी जो वापर केला जातो त्याच्यामुळं ऑलरेडी शरीरातील पोषक तत्व कमी होतात त्यामुळं कोंबडी कमकुवत कमजोर होते आणि तिची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता कमी होते। तेव्हा बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे शरीराच्या आतमध्ये प्रवेश करते। आता इथं याला रोखलं नाही तर कोंबडीचा हाकनाक जीव जाऊ शकतो पिल्लांचाही जीव जाऊ शकतो। मग याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे असणारं ब्रह्मास्त्र म्हणजे हळदी पाणी। होय मित्रांनो हळदी ही अँटीऑक्सिडंट आहे।
जर आपण हळदी पाण्याचा वापर हा निरंतर या पावसाळ्यामध्ये केला, तर काय होतंय की हळदी पाण्याचा वापर केल्यामुळं हळद ही अँटीऑक्सिडंट असल्यामुळं कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरामध्ये आजाराविरुद्ध लढण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यास हेल्पफुल असते. आणि भारतामध्ये जी हळद असते, तर त्या हळदीमध्ये असणारा जो कंटेंट आहे, तर त्या कंटेंटमुळे फार लवकर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता डेव्हलप होत असते. आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता डेव्हलप झाली तर जे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येते, त्याला एका सुरक्षा कवचाला भेदून जावं लागते. जेव्हा सुरक्षा कवचाला भेदून जाण्याचा प्रयत्न बॅक्टेरिया व्हायरस करत असतो, तेव्हा बरीच त्यांची शक्ती तिथं खर्च होते. त्यामुळे 60-70% आजार सुरक्षा कवचाला कंटाळून निघून जातात किंवा एक्सपायर होतात आणि त्यानंतर उरलं-सुरलं जीवाणू आणि विषाणू जे आहेत, की जे शरीराच्या आतमध्ये प्रवेश करतात, त्यांची असणारी शक्ती एवढी जास्त नसते, की ते कोंबड्यांना आणि पिल्लांना डॅमेज करू शकतील. मग अशा परिस्थितीमध्ये या हळदी पाण्यामुळं काय होते, की एक सुरक्षा कवच होते. ते बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनपासून कोंबड्यांना या ठिकाणी वाचवते. कारण त्या ठिकाणी आपण बघितलं तर आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता डेव्हलप झाली, म्हणजे सुरक्षा कवच डेव्हलप झाले. आता हे जे सुरक्षा कवच आहे त्याच्यामुळं कोंबडीचा आजारापासून या ठिकाणी जो आहे तो आपण बचाव होताना बघू शकतो. पण कोंबड्यांचा व पिल्लांचा आजारापासून जेव्हा बचाव होतो, तेव्हा हा एकच फायदा होतो का? नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होत असते, की आता कोंबडी याच्यामुळे तंदुरुस्त राहते. कोंबडीवर आजाराचं प्रमाण काही वाढत नाही आणि याच्यामुळं काय होतं, की आपल्या कोंबड्यांची व पिल्लांची ग्रोथ जबरदस्त राहते. त्यांचं वजन वाढायला स्टार्ट होते. त्यांचे पिसं जात नाहीत. अट्रॅक्टिव्ह दिसतात, ज्यामुळं हातोहात मार्केटिंग ही होऊन जाते. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट जर आपण या ठिकाणी लक्षात घेतली, तर कोंबडीचं या ठिकाणी अंडे उत्पादन सुद्धा वाढण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे ते सक्सेस प्राप्त होऊन जाते. पण हळदी पाण्याचा वापर करण्याचा मुख्य उद्देश आहे कोंबडीचा व पिल्लांचा जीव वाचवणं. कारण हळदी पाण्याचा वापर केला तर जे सुरक्षा कवच तयार होते त्याच्यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन काही लवकर येत नाही. त्यामुळे हळदी पाण्याचा वापर यंदाच्या पावसाळ्यात करा आणि आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव या ठिकाणी वाचवा, एवढीच आपणास कळकळीची विनंती. आणि तुम्हाला माहिती आहे हळदी पाण्याचा डोस वापरल्यामुळे कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही आणि हा जो डोस आहे तो खूप महागसुद्धा नाही, म्हणून करायला काही हरकत नाही. मग हळदी पाण्याचा डोस द्यायचं म्हटलं तर याचं प्रमाण किती? तर हळदी पाण्याचा डोस ज्यांना द्यायचे त्यांनी प्रमाण लक्षात घ्यावं, की जर 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्या असतील तर 1 लिटर पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 ग्रॅम हळद मिक्स करायची आहे आणि निरंतर दिवसभर ही त्यांना प्यायला ठेवायची आहे. जर 1 ते 4 महिन्यातली पिल्लं असतील तर तुम्हाला 1 लिटरसाठी जो डोस वापरायचा आहे तो 2 ते 2.5 ग्रामपर्यंत वापरायचा आहे. अशा पद्धतीने जर डोस आपण वापरला आणि दिवसभर ठेवला तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं जे आजाराविरुद्ध लढण्याचं कवच आहे ते मजबूत होईल. कोंबड्या आणि पिल्लं काही लवकर आजारी पडणार नाहीत आणि ज्या फार्ममध्ये कोंबड्या आणि पिल्लं आजारी पडत नाहीत लवकर, तर त्या फार्मच्या माध्यमातून मिळणारा निव्वळ नफा हा खूप जास्त होतो किंवा लाखोंमध्ये सुद्धा होतो. त्यामुळे एकच वाक्य या ठिकाणी सांगू इच्छितो, की सर सलामत तो पगडी 50 आणि मुर्गी सलामत तो फार्म 50. या दृष्टीनं विचार करा. कोंबडी जगली वाचली तर तुम्हाला नफा हा कित्येक पटीनं वाढवून मिळणार. त्यामुळे हळदी पाण्याचा वापर करा. यंदाच्या पावसाळ्यात हीच आपणास कळकळीची विनंती. आता बरेचसे माझे कुक्कुटपालक बांधव आहेत, की जे म्हणतात, "सर आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे. तर याच्यासाठी काय सोय आहे का?" तर लक्षात घ्या मित्रांनो, बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत, की ज्यांना करिअर या व्यवसायामध्ये करायचं आहे. या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे. त्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आलो आहे नशीब पालटणारी एक संकल्पना. ज्या संकल्पनेचं नाव आहे या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग. रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही ऑनलाईन ट्रेनिंग आपण गुगल मीटच्या माध्यमातून आयोजित करतो. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता आपण जॉईन झाले की सुरुवातीला एक लेक्चर घेतलं जाते. हे लेक्चर कुक्कुटपालनाबद्दल असते आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल असते. त्याच्यानंतर सेगमेंट नंबर 2 म्हणजे वेदर बुलेटिन, ज्याच्यामध्ये आठवडाभरामध्ये म्हणजे आजच्या तारखेपासून पुढच्या आठवड्यापर्यंत वातावरण कसं राहील
याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होईल व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल माहिती, ज्यामुळं कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर राहतो कमी. सेगमेंट नंबर 3 जे आहे त्यात प्रश्न उत्तर आहेत की आठवडाभरात जी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण थेट माझ्यामार्फत प्राप्त करू शकतात. प्रश्न हा उद्भवतो की बाबा इतर दिवशी प्रश्न उपस्थित झाले तर त्यांचा उलगडा कुणाकडून करून घ्यायचा. तर याच्यासाठी लक्षात घ्या, आपण या ठिकाणी लखन सरांना कॉल करू शकता दुपारी 3 ते 8च्या दरम्यान आणि त्यांना कॉल करून प्रश्नाची यथोचित उत्तरे प्राप्त करू शकतात. लखन सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 84 21 82 62 62. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जॉईन व्हायचे, कसं व्हायचे? ज्यांना या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचंय त्यांना सोपी प्रोसेस फॉलो करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला 84 21 82 62 62 या लखन सरांच्या कॉलिंग नंबरवरती कॉल करायचा आहे. इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास काय म्हणतील की बाबा आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं पाठवले की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 या फोनपे गुगल पे नंबरवरती 500 रुपये पाठवून आपण सर्वांनी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होते आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होतो खुला. जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करायचं असेल आणि व्यवसायातून आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 वर. जे कुक्कुटपालक बांधव आमच्यासोबत जॉईन होतील त्यांना 4 मुख्य फायदे होतील. क्रमांक 1, कोंबड्यांचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. क्रमांक 2, शेड कसा उभारायचा याची माहिती पूर्ण मिळेल, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची आणि मेहनतीची व त्याचबरोबर जागेची बचत होईल. तिसरा फायदा म्हणजे कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती जास्त आजार येणार नाहीत, कारण वेळोवेळी लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल यथोचित मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे कोंबडी आणि पिल्लं आजारी पडत नाहीत. पडली तर तात्काळ उपाय काय करायचं हेही सांगितले जाते, ज्यामुळे मृत्यूदर कमी ठेवण्यात आपण यशस्वी या ठिकाणी होतो. चौथा आणि शेवटचा फायदा काय, आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबड्यांची पिल्लं आणि कोंबड्यांची अंडे यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याचीही सखोल माहिती व मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन सुद्धा राहत नाही. तर या माध्यमातून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल सहकार्य व मदत करतो, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. मग अशा परिस्थितीत व्हायचं असेल आमच्यासोबत जॉईन व कमवायचा असेल लाखोंचा नफा तर कळवा 84 21 82 62 62 वर कॉल करून लखन सरांचा आहे हा नंबर. मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. मार्केटिंगचा हा व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर आपल्याला एकच काम करायचं. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही मोफत सामील करून घेऊ. तर ही होती माहिती की ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात हळदी पाण्याचा वापर का करावा व याच्यामुळे कोणकोणते फायदे हे आपणास होऊ शकतात. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत राहीन. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लढा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.